पंतप्रधान मोदी आज देशाला संबोधित करणार, जीएसटी सुधारणांबद्दल माहिती देण्याची शक्यता। शिवसेना नेते सदा सरवणकरांच्या वक्तव्यानं वादाची चिन्ह, आमदार असताना 2 कोटी मिळतात तर आमदार नसतानाही 20 कोटी मिळत असल्याचा दावा। परमेश्वरानं उपकार केले, आम्हाला आरक्षण दिलं नाही, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या वक्तव्याची चर्चा। मी ब्राह्मण, मात्र महाराष्ट्रात ब्राह्मणांचं महत्त्व नसल्याचंही विधान। काँग्रेसची संविधान सत्याग्रह यात्रा 28 सप्टेंबर पासून तुषार गांधी आणि हर्षवर्धन सपकाळ करणार यात्रेचं नेतृत्व। नागपूरच्या दीक्षाभूमीपासून होणार सुरुवात। महाराष्ट्रातील आणखी हत्ती गुजरातच्या वनतारात जाण्याची शक्यता। दोडा मार्गातील हत्तींना जेरबंद करून वनताराला पाठवणार, वनमंत्र्यांनी हिरवा कंदील दिल्याची केसरकरांची माहिती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं एक्स खातं रिकव्हर, शिंदेंचं एक्स खातं झालं होतं हॅक, पाकिस्तान तुर्कीचे दिसत होते व्हिडिओ। अजित पवार सलग दुसऱ्या दिवशी पिंपरी चिंचवड दौऱ्यावर, पहाटेपासून अजित पवारांचा दौरा सुरू, महामेट्रोच्या कार्यालयात अधिकाऱ्यांची घेतली बैठक। सोनी पिक्चर्सच्या मॅच संदर्भातील जाहिरातीवरून वाद, मॅच संदर्भात भारतीयांना डिवचणारी जाहिरात केल्याचा अखिल चित्रेंचा आरोप, सोनी पिक्चर्सनं माफी मागत जाहिरात मागे घेतली। कुंभमेळा समित्यांमध्ये स्थान न मिळाल्यानं साधू महंतांची नाराजी, समित्यांची पुनर्रचना करण्याची मागणी। भाजपकडून नमो युवा रनचं आयोजन, पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपचा उपक्रम, मुंबईत मुख्यमंत्र्यांसह सेलिब्रिटीही धावले। नवरात्रोत्सव आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाची नागपूर पालिकेकडून तयारी, महापालिकेकडून अतिरिक्त बसेसची सुविधा। चांदवड तालुक्यातील वडबारे गावात ढगफुटी सदृश्य पाऊस, मातीसह शेतमाल वाहून गेला, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान।